ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र अर्जुन चैतन्यने एकत्र साक्षीचा सोमडीत गेम केलेला असतो. म्हणजे साक्षीने ज्या पद्धतीने जाळं तयार केलेलं असतं त्यामुळे ती कोर्टात बिनधास्त असते की चैतन्य आपल्या बाजूने अर्जुनवरती आता मात्र केस टाकणार, अर्जुनलाच उलटसुलट बोलणार आणि कोर्टात आपलाच आता बोलबाला होत आपण निर्दोष सुटणार. पण हे मात्र नियतीला मंजूर नसतं. ज्या वेळेला साक्षीने चैतन्यने आपल्या बाजूने लढावं किंवा किल्लेदार वकिलांना असिस्ट करावं असं ठरवलेलं असतं त्याच वेळेला चैतन्य हे करायला तयार पण होतो. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं. चैतन्य हे सगळं करायला तयार पण होत असताना त्याच्यासमोर असा एक पुरावा येतो की चैतन्य त्यामुळे हादरतो. आता मात्र चैतन्य या गोष्टीचा जोपर्यंत सत्यातलं परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत दुसरी गोष्ट समोर येताच कोर्टाची तारीख लागते. अर्जुनने कोर्टाची तारीख घेतलेली असते. त्याच वेळेला कोर्टाची तारीख ठरल्यामुळे मग मात्र आता चैतन्यासमोर पर्याय नसतो. कोर्टामध्ये डायरेक्ट ही केस उभी राहिल्यावरती साक्षी बिनधास्त असते आणि मुळातच ती बेसावध असते. बेसावध साक्षीवरती अर्जुन आणि चैतन्य मिळून असा पुराव्यांचा भडीमार करणार असतात की कोर्टामध्ये मधुभाऊंच्या केसचा डायरेक्ट निकाल लागणार असतो. कोर्टामध्ये साक्षी विरुद्ध पुरावे सादर करत चैतन्यने केलेला पलटवार साक्षीला आपल्या पोटात खंजीर म्हणजे पाठीतच खंजीर खुपसल्यासारखा वाटतो. अखेर चैतन्य आणि अर्जुनने एकत्र येत साक्षीचा गेम केलेला असतो. अचानक घडलेल्या घडामोडींमुळे कुसुम आणि आता सायली यांना तर काहीतरी चमत्कारच झाल्यासारखं वाटतं. मधुभाऊंना न्याय मिळालेला असतो आणि या सगळ्यामध्ये चैतन्यासमोर कोणते दोन पुरावे आले, कुणी चैतन्यासमोर हे दोन पुरावे आणले, साक्षी विरुद्ध असं चैतन्याला काय समजलं की अचानक कोर्टात तो साक्षी विरुद्ध साक्षी द्यायला तयार झाला, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता इकडे चैतन्यने जॉब सोडल्यावरती सायली आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये असिस्टंट म्हणून लागलेली असते. सगळ्या केस फाईल स्टडी करताना आता मात्र अर्जुन आणि सायली यांच्यासमोर आलेला एक महत्त्वाचा पुरावा असतो. या सगळ्यामध्ये एक गोष्ट अर्जुनच्या हातातून सुटलेली असते आणि त्या गोष्टीला आता मात्र अर्जुन पूर्णपणे न्याय देण्यासाठी तयार असतो. ज्या वेळेला सायली ऑफिसमध्ये येते सगळ्या प्रकारच्या फायली म्हणजे आत्तापर्यंत सुरुवातीपासून आत्तापर्यंत जे घडलेलं असतं वात्सल्य आश्रम केसमध्ये त्या सगळ्या फाईल काढल्या जातात आणि अर्जुन लॅपटॉपवरती सगळ्या डिटेल्स चेक करत असताना अचानक त्याच्यासमोर आलेलं सत्य म्हणजे सुरुवात झालेली असते ती त्या दिवशीपासून ज्या दिवशी सिनेमा पाहण्यासाठी आश्रमातील सगळी लोक बाहेर पडलेली असतात. आता मात्र हा पॉइंट आपल्याकडून सुटला कसा असा तर सायली आणि अर्जुन या दोघांच्याही लक्षात येत नाही. तो सुटलेला पॉइंट असतो ही सुरुवात झालेला दिवस म्हणजे खून नंतर झालेला असतो. खुनाची जी सुरुवात झालेली असते ती सिनेमा बघण्यापासून झालेली असते. मग सायली सांगते सर त्या दिवशी आमचा सिनेमाचं कोणतंच प्लॅन नव्हतं. अर्जुन म्हणतो मग तुम्ही सिनेमाला एवढी महागाची तिकीटं काढून गेलात कसे, कारण त्याच दिवशी त्याच सिनेमाला अर्जुन सुद्धा आलेला असतो. मग सायली सांगते नाही सर मी एवढी महागाची तिकीटं काही काढली नव्हती. त्यावेळेला घटना अशी घडली होती की आम्हाला पालिकेकडून नोटीस आलेली काही लाख रुपये भरण्याची. त्या लाखांची व्यवस्था झाली होती. मधुभाऊंना त्यांचे एक मित्र पैसे उधार द्यायला तयार झाले होते. हे पैसे उधार आणण्यासाठी मधुभाऊ गेले असताना इकडे आता आनंदाच्या भरामध्ये प्रिया नाचतच आली आणि ती म्हणाली होती की मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. माझी एक मैत्रीण आहे म्हणजे आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी मिळून पिक्चरचा प्लॅन केलाय. मग त्यानंतर पिक्चरचा प्लॅन केलाय म्हटल्यावरती तो प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे माझ्याकडे खूप सारी तिकीटं आहेत. मग आपण या तिकिटावरती सिनेमा पाहूया का. त्यावरती मधुभाऊ नसल्यामुळे मी नकार दिला होता पण तरी सुद्धा प्रिया हट्टाला पेटली. त्यामुळे त्यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे सुरुवात ही इथूनच झाली होती. साक्षीला सगळं माहिती होतं. प्रियाच्याकडून तिला कळलं होतं की तुम्हाला नगरपालिकेचे पैसे भरण्यासाठी पैसे हे मिळालेले आहेत. मधुभाऊंना त्याची सोय झालेली आहे आणि मग त्यामुळे त्याच दिवशी काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कारण मधुभाऊ पैसे घेऊन आले तर ते पैसे जमा करून तुम्हाला आता आश्रमाची नड भागवता येईल आणि मग यांना काहीच करता येणार नाही. म्हणून त्याच दिवशी तुम्हाला ती तिकीट देऊन तिने
सगळ्यांना बाहेर काढलं. सायली म्हणते सर हे आपण प्रूव्ह कसं करणार? अर्जुन म्हणतो ती तिकीट तिने काढली होती ती तुम्हाला पाहायला मिळतील का? सायली म्हणते नाही सर, त्या गोष्टीला जवळजवळ 8-9 महिने झाले, मी ती तिकीट का बरं जपून ठेवेन? अर्जुन म्हणतो नाही, पण तुम्हाला साधारण आठवतंय का तिकीट कशी बुक केली होती? ऑनलाईन बुकिंग होतं की ऑफलाईन? सायली म्हणते नाही सर, ऑनलाईन बुकिंग होतं, कारण त्या ऑनलाईन बुकिंगवरती तिने एकच कागद आम्हाला सगळ्यांना दिला होता. अर्जुन म्हणतो हे चांगलं झालेलं आहे. आता या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं पेमेंट कुठून झालंय हे समजलं तरी सुद्धा आपल्याला खूप महत्वाची ही गोष्ट कळेल. हे पेमेंट जर का साक्षी थ्रू झालं असेल तर आपल्या हातात खूप मोठा क्लू लागेल. मग मात्र आता अर्जुन आणि सायली त्याच थिएटरमध्ये जाऊन त्याच थिएटरवाल्याकडून आपलं सगळं काम काढून घेऊन आता मात्र हे बुकिंग कसं झालं होतं, कुणी पेमेंट केलं होतं हे आता त्याच्या सूत्रांकडून माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण थिएटरमधून काहीच कळत नाही, कारण ते ऑनलाईन बुकिंग झालेलं असतं. मक अर्जुन आपला मित्र जो एक डिटेक्टिव्ह असतो त्याला ही सगळी माहिती देतो. मग डिटेक्टिव्ह मित्र काही दिवसातच आता सगळी माहिती काढतो आणि एक धक्काजनक बातमी येते, ते म्हणजे हे बुकिंग साक्षीने केलेलं असतं. आता साक्षीने बुकिंग केल्यावरती प्रिया आणि साक्षीची मैत्रीण नसतेच, मग साक्षीने हे बुकिंग का केलं होतं ही माहिती निर्णायक ठरते. आणि ते होतंय न होतंय तोपर्यंत दुसरी माहिती येते, ती म्हणजे विलास हा महिपतीसाठी काम करत होता, हे आता त्याच डिटेक्टिव्हने सांगितलेली बातमी. आता हा डिटेक्टिव्ह दुसरा तिसरा कोणी नसून अर्जुन आणि चैतन्य यांचा कॉमन फ्रेंड असतो. मग आता अर्जुनच्या डोक्यात युक्ती येते की हे सत्य मी चैतन्याला सांगण्यापेक्षा किंवा सायलीने सांगण्यापेक्षा त्याच्याच मार्फत पुराव्या थ्रू जाऊ दे, आणि इथेच अर्जुनने मोठा गेम खेळलेला असतो. हे चैतन्यपर्यंत सत्य पोहोचवण्याच्या आधी त्याने कोर्टातून तारीख मागून घेतलेली असते. कोर्टातून अगदी 5 दिवसाची तारीख मागून घेतलेली असते आणि इकडे आता गेम खरा सुरू होतो. इकडे तोपर्यंत आता मात्र साक्षीने तिचा डाव खेळलेला असतो. तिने सांगितलेलं असतं चैतन्य तू एक काम कर बरं, तू ना अर्जुनची मैत्री तोड आणि माझ्या बाजूने केस लढ. आता हेच महत्वाचं ठरेल. तुझी कोणतीही युक्ती वापरू नकोस, कोणतीही माहिती वापरू नकोस. तू आता इकडे किल्लेदारांना मदत कर. पण चैतन्य या गोष्टीसाठी तयार होत नाही. यावर साक्षी म्हणते का तुझा माझ्यावरती विश्वास नाही? चैतन्य म्हणतो नाही, आधी मला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ दे, अर्जुन काय करतोय कोर्टात ते बघू दे, मग पुढल्या वेळेला मी होईन. पण साक्षी त्याला भरीस पाडते आणि त्याला आता मात्र किल्लेदारचा असिस्टंट होण्यासाठी सांगते. आता प्रेमातच पडलेला चैतन्य तो या गोष्टीसाठी तयार होतो. आणि त्याच वेळेला चैतन्य समोर त्याच्या मित्राने आणलेले पुरावे येतात. एक म्हणजे साक्षीने सिनेमाची तिकीट का काढली, दुसरं म्हणजे विलास हा महिपतीचा माणूस होता. आता या 2 गोष्टीचा उलगडा झाल्यावरती चैतन्य हादरतो आणि डायरेक्ट कोर्टाची केस 5 दिवसानंतर आहे म्हटल्यावरती अर्जुनला येऊन भेटतो आणि त्यानंतर होतो कोर्टात डायरेक्ट धमाका. अखेर अर्जुन चैतन्यने कोर्टात एकत्र येऊन साक्षीला चीट केलेलं असतं. साक्षी विरुद्धचे पुरावे मांडलेले असतात. साक्षीला काहीच कळत नसताना केस पलटते, मधुभाऊंना न्याय मिळतो. आता मात्र सगळीकडे आनंदी आनंद होतो. पण साक्षी चिडलेली असते. आता चिडलेली साक्षीला न्यायालय काय शिक्षा देणार? साक्षी बेलवरती सुटणार, चैतन्याचा बदला घेणार का, की अर्जुन चैतन्याच्या बाजूने ठाम उभा राहणार? जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा.